पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा मुक्ता असं असं तिकडे तिकडे बघ, तिकडे बघ, सनलाइट येतो असं, तू फक्त चेहऱ्यावर घे. उघडल्यासारखं होतंय. हो मला माहिती, एक काम कर, हात असं वरती घे तिथे, हा त्या ब्रांचला पकड, म्हणजे फांदीला पकड, फांदीला. हा हा बरोबर बरोबर. आणि इथे 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 लुक ठेव, इथे इथे मागे नाही ग, इथे. हा वाव, काय फोटो आलाय मुक्ता, हा बघ सुंदर. आता आता इथे खाली ये. आपण ना आता काय करूया, आता बास झालं. अगं बास कसं झालं, इतकं मस्त लोकेशन आहे, डेप्थ बघ ना यार. काय मी सांगतो तशी पोस्ट आहे. आता काय कर माहितीये का, उजवा पाय पुढे कर असा, हा हा अशी पोस्ट आहे ना. अहो काय झालं? कोण आहात तुम्ही? ए थांब. मुक्ता मुक्ता, ए शांत बस, आता हिला खल्लास करून टाकेल. एक कपवास. ए तिला काय करू नका. काय हवंय तुम्हाला? न्याय हवाय. तू जो मागून मिळाला नाही, माझा हक्क हिसकावून होरपाडून घेतला या मुक्ताने. काय बोलतेस तू? आणि हा सगळा काय प्रकार आहे? मी तुझ्याशी लग्न करायला आलीये. आणि हे सगळे माझे वराती. व्हॉट? अर्जे तू हे सगळं, तू आमचं लग्न मान्य केलं होतंस ना? अगं तू मुक्ताशी किती छान बोलली होतीस, आणि आता हे सगळं काय आहे? तेच न्यायच मिळवते. खेळणं समजून खेळलात तुम्ही दोघं माझ्याशी. या भिकारड्या पोरीने माझी जागा घेतली. आर्या, माझा सारंग माझ्यापासून हिरावून घेतला. मी त्यालाच परत मिळवायला आलीये. शुअर अनबिलिव्हेबल आर्या. म्हणजे ती भेट निव्वळ योगायोग नव्हता, तू आमच्या मागावर होतीस. अरे तुला आमचा ऍड्रेस कोणी दिला? घरच्यांकडनं भोळेपणाचं नाटक करून घेतलं असन. त्यांना तरी काय माहिती असं वागण. अरे वा मुक्ता, घरच्यांची सगळी पापं कशी बरोबर लपून ठेवली आहेस ना तू. आदर्श सून. मी पण आहे आदर्श सून. कारण तुमच्या मागे मला कोणी पाठवलंय हे मी सारंगला नाही सांगणार. आर्या, तिच्याशी काय बोलतेय? तिकडे ये, माझ्याशी बोल. ठीक आहे बोल. तुझ्या ना ह्या माणसांना सांग की मुक्ताला सोड म्हणून. ऑर्डर तू नाही, मी सोडणार. आणि आता जे मी सांगेन
ते तू करायचंयस. आणि जर तू असं केलं नाहीस ना, सारंग तुझ्यावर केलेल्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते, तुझ्या डोळ्यात देखत या मुक्ताचा जीव घेईन. आपल्या साखरपुड्यात तू हिच्या भांगात कुंकू भरलं होतंस ना, आता हिच्या समोर तू माझ्या भांगात कुंकू भर. नाही. आणि या बांगड्या सुद्धा घालायच्या. आर्या, मी असं काहीच करणार नाही. आत्ता जर याने माझ्या भांगात कुंकू भरलं नाही ना, तर खुशाल या मुक्ताच्या गळ्यावरून चाकू फिरवा. आर्या, थांब 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 थांब. भरतो, तिच्या भांगात कुंकू भरतो, पण प्लीज तिला काही करू नका. धर, घाल या बांगड्या हातात. अरे कोकणात येऊन गुंडागर्दी करत आणि तू रे अरे बाईच्या गळ्यात चाकू लावत. अरे लाज वाटत नाही तुका? बघ, असली गुंडागर्दी नाही कोकणात खपवून द्यायचो ना आम्ही, तर फणसावर आडवं झोपून फटके देता लेके का पकडा सोडू नका. पकडा का नाही ना तू? हा, आणि नाव काय तुझा? आम्हाला आर्यजींनी या कामासाठी पैसे दिले होते. त्यांनीच आम्हाला इथे आजूबाजूला थांबायला आणि कॉल केल्यावर इथे यायला सांगितलं होतं. आज कॉल केलं, आम्ही इथे आलो. चला चला, एकाना पोलिसांच्या हवालेच करूया. साहेब, मॅडम, तुमका लागला तर नाही ना? बरे आहेत ना तुम्ही? हो, आम्ही ठीक आहोत. थँक्स अ लॉट. तुम्ही वेळेवर आला नसत ना तर ह्या बाईनं. अरे काय केलंस तू? तू आमची सुपारी दिलीस. हा थराला जाशील ना असं वाटलं नव्हतं मला. आणि तुला काय वाटलं? तू मला मुक्ताच्या जीवाची धमकी देशील आणि मी तुझ्या भांगात कुंकू भरेल? मी तुझा होईन? आर्या, आय हेट यू. तू अत्यंत घाणेरडी मुलगी आहेस. सोडणार नाही तुला. फार मोठा गुन्हा केलायस तू आणि ह्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. आर्या, मी पोलिसात कंप्लेंट करेन. नाही भाऊ, नाही, नको. पोलिसात नका देऊ. मुक्ता, तिने जे केलंय ना, त्यानंतर तिला शिक्षा न देता सोडणं हे अत्यंत चुकीचं ठरेल. भाऊ, तिला तिची शिक्षा मिळालीये. ज्यासाठी तिने हे सगळं केलं, त्याच्याच नजरेत आपल्याबद्दलचा तिरस्कार बघण्यासारखी दुसरी कोणतीच शिक्षा नाही. जाऊ द्या. ए आर्या, चल निघ. आणि उभ्या आयुष्यात ना मला तुझं तोंड दाखवू नकोस.
आपलं जी काही फ्रेंडशिप जे काही नातं होतं ना ते संपलंय. निघ. आणि ही घे तुझी बॅग आणि चालता होईन परत दिसायचं नाही हा. अगं ती असं कसं करू शकते? खुशाल तिनं तुझ्या गळ्याला चाकू लावला. तिला असं सोडायलाच नको होत. हो जाऊ द्या, तुम्ही शांत व्हा. अगं कसा शांत होऊ मुक्ता? हा अगं तोंडावर किती चांगलं वागायची ती. आपली चूक झाली म्हणून रडली काय, माफी काय मागितली तिने, आणि आत हे असं. नाही, मला कधी कधी वाटतं हे जमतं कसं यांना, की आत एक बाहेर एक. मला खरं कोण वागतंय खोटं कोण वागतंय ना मला कळतच नाहीये यार. इतकं कन्फ्युज झालोय मी. तुला सांगतो ह्या आर्यामुळे ना आता आपल्या घरचे पण आपल्याशी नक्की चांगलंच वागतायत ना, ह्यावर पण शंका यायला लागली. तर तुला सांगतो की अगं मला खरंच असं वाटतंय की आपल्या घरचे ते पण चेहऱ्यावर प्रेम ठेवून आतून रागराग करत असतील का? अगं त्यांनी आपल्याला खरंच स्वीकारलंय की या आर्यासारखं चांगुलपणाचं नाटक करतायत. दादा रेणुका हे खरंच खुश आहेत? फक्त ते आपल्याला असं वरवर दाखवतायत. हे असं असतं. शंकेची वाळवी एकदा मनाला चिकटली की घर आणि नाती सगळंच पोखरून काढते. हो, तुम्ही त्या आर्यताईंमुळे आपल्या माणसांना विश्वास नाही ठेवत आहात. मला माहितीये मी चुकीचा विचार करतो, पण काय अहो तुम्ही इकडे बघा. तुम्ही मला इकडं कशासाठी आणलंय? हा एवढा गोड चेहरा असताना उदास झालेला चेहरा दाखवायला आणलाय का? हनीमून साठी एवढाही नवण्या केला, मावा रुसवा काढला, एवढी सगळी तयारी केली, मग हनीमूनचा आनंद घ्यायला पाहिजे की नाही? मी बरोबर म्हणायचा की असे क्षण आहेत ना परत नाही येत. मला तुमच्या बरोबरचा प्रत्येक क्षण आयुष्यात कधीच विसरता येणार नाही असा घालवायचा.
आले तुम्ही आले ग आशा लवकर भाकर तुकडा घेऊन ये आले ते हो मोठी आई आले आले लवकर ये ग आले आले थांबा आधी दृष्ट काढू दे तुमची कोणाकोणाची नजर लागली असेल तर आयुष्यमान वहा की रहा आली ग माझी लेकर तुम्ही येणार आहेत या विचाराने त्यांना चैनच पडत नाहीये 10 वेळा विचारून झालंय कधी येणार केव्हा येणार कधी येणार केव्हा येणार अरे नुसतं विचारून नाही भागलं आजीच्या 4 चक्रा झाल्यात दारापर्यंत अरे तुम्हा दोघांशिवाय हे घर म्हणजे सुन सुन वाटत होत आता निस्ता पाय ठेवल्यावर सगळं घर कसं गजबजून गेले बघा काय सारंगराव हनीमून अगदी मजेत झालेला दिसतोय हो ना चेहरे कसे खुललेत नाही दोघांचे अरे हो पण सारंग नाही हनीमूनला गेल्यावर कुठे फिरलात की नाही का दोघं खोलीच्या बाहेरच पडला नाहीत तुम्ही पण ना आले आले खेचायला सुरुवात करता गंमत रे तेवढीच आपली अरे हा ठीक आहे आयुष्यमान भाऊ दोघेही परत आलात सुखरूप छान वाटलं तुमची टूर छान झाली असेलच दादा मला जरा तुमच्याशी बोलायचं काय बोलायचंय काही सांगायचंय घडलंय का काही ठीक आहे ना सगळं नाही म्हणजे सगळं व्यवस्थितच आहे पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्ही आणि आई आपण रूम मध्ये जाऊन बोलूया या चल काय झालं एक मिनिट काय झालं सर खर तर मुक्ताची इच्छा होती की जे काही घडलंय ना ते तुम्हाला सांगू नये म्हणून पण मी म्हटलं नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सांगायलाच हवी म्हणजे नक्की काय झालंय मला सांग सारंग मला तर टेन्शन यायला लागलंय तुम्हाला कोणी त्रास दिला का तिथे आर्या आर्या तिचं काय माझ्या भांगात कुंकू भर आर्या मी असं काहीच करणार नाही आत्ता जर याने माझ्या भांगात कुंकू भरलं नाही ना तर खुशाल या मुक्ताच्या गळ्यावरून चाकू फिरवा आर्या
बरं झालं सारंग तू हे सगळं सांगितलंस. ते आर्याचं ना वाढतच चाललंय. मला वाटतं तिच्या आईवडिलांना कळवायला हवं आपण. आत्ताच व्यसन घालायला हवी तिला. बरोबर आहे आई. पण कोकणातून इथे येतानाच त्या पेरेंट्सना कॉल केलाय, सगळं सांगितलं की ती कशी वागली आहे. हा ते बरं केलं.